मी माझ्या लाईफ मध्ये एवढे दहीहंडी केलेले, खूप कार्यक्रमाला गेलेले. मी आवर्जून कारभार सरांना सांगतेय की माझी प्रथमतः एवढी दहीहंडीचा प्रतिसाद मी लाभलाय. खूप सुंदर वाटतं. बाप रे बाप, खूप सुंदर. खरंच आदिश शेठ, मनीष शेठ आणि प्रमोद कारभार सरांना एवढं प्रेम मिळतं. तांगड़े शेठ मेरा छाता लेके आया है देखो। और ऐसी बारिश हो रही है, बारिश में काम करेंगे हमें हमारे वॉल वाले शांत बैठे हैं। तांगड़े शेठ बारिश ने हमारा काम बंद करवा दिया है काम। अभी देखते हैं बारिश में तांगड़े शेठ अकेले काम करेंगे। कल बारिश नहीं आई लेकिन तांगड़े शेठ की ऐसी हालत हो गई बारिश जैसी। बराबर ना। अशा पावसात काम करायचं होतं आपल्याला। शिवशाही प्रतिष्ठान आयोजित भव्य दहीहंडी उत्सव। चला मटेरियल जोडू। ही बिजली ना शार्प पेट्रोलचे अतिशय पावसाने जाम केलेले आहे इकडे। सर्दी हाफ यूज करायला लागलेले आहेत। आमचं मटेरियल लावायचा कुठं झालं, पाऊस पडला मोबाईलवर। बघू शकता मित्रांनो आम्ही किती कष्टात काम करतोय, किती रिस्क घेऊन काम करतोय। आमच्या मटेरियलचं इथं काय पण होऊ शकतं, तुमच्यासाठी आम्ही सदा इथं तर का हो शेट, बरोबर का नाही? तरी आम्ही मटेरियल चालू करून जीवावर रिस्क आहे तो इश्क आहे। अशा प्रकारे पावसात आपलं काम चालू आहे। साहिल भाई लावतोय आणि पाहू शकता। आणि आम्ही छत्रीखाली थांबलेलो आहे। हा होतंय काय विषय नाही। डाळ काढ फक्त पलीकडं। मस्तपैकी छत मारून म्हणजे आता होत आलेलं आहे। आणि वॉलवाले पण मदत करतात, वॉलवाल्यांचं खूप सहकार्य आहे। साईल शेट भिजलेले आहेत, छत्री पकडून काय उपयोग झालेला नाहीये। तिथलं झालं का नाही असंख्य दूर गेलाय। तांगडे शेट आहेत असे निवांत फोनवर बोलतात आणि पावसाने बघू शकता आमच्या हालत बेकार केलेली आहे। दहीहंडी शिवशाही प्रतिष्ठान, खंबीर आधारस्तंभ भाऊ काळभोर मंडळ। सोन्या भाई आलेले आहेत, आपलं टेंटमेंट लावतोय तो उभं राहिला आपल्याला पावसात भिजू नये म्हणून। सोन्या आपल्याला काळजी घेतो। ऐक ना त्याकडे लाव, हा त्या स्विफ्टच्या पुढे लाव, बरोबर लाव। काय का दोन अडीच हजार रुपये भेटते। 2,500 रुपये वर कर, हाईट कर। 900 रुपये रेंट घ्यायची। अशा प्रकारे बघू शकता छत मारून झालेले आहे। सोनू शेटने टेंट लावून याच्यात आता मटेरियल ठेवलेले आहे। बाया शेट इथून बघू शकता, बाया शेट आणि सोन्या भिजलेला आहे, सायल्या पण भिजलेला आहे। आता हे झालेले आहे छत आता वर घेऊन या गाड्या थांबलेल्या आहेत जाऊन द्यायच्या आणि आपलं मटेरियल लावायला चालू व्हायचं। पाऊस येऊ काय वन वारा येऊ काय आपण मटेरियल लावा थांबत नाही। त्याला ओळखला असतो तुम्ही आपला ब्लॉक सुपरस्टार बलमॅन। सध्या राहुल दिसत नाही, राहुल आउट ऑफ इंडिया गेलेलं आहे फिरायला, त्याच्यामुळे तुम्हाला राहुल आपल्या ब्लॉगमध्ये दिसणार नाही। इंटरनॅशनल ट्रिपसाठी गेलेला आहे राहुल। आणि देखो ये फ्लेक्स लगाने की बारिश चल रही है। ओ काऊ शेट फ्लेक्स लावा। हो चालू द्या। हे शिवशाहीचे कट्टर कार्यकर्ते आहेत, मस्तपैकी काम पावसात करतात। आणि आता सगळे भिजलेली आहेत, पण तरी पण बघू काय होतं। अशा प्रकारे बघू शकता अजून एक बॅनर लागलेला आहे, दहीहंडी शिवशाही प्रतिष्ठान। एवढे पावसात काम करतात बघू शकता। आमचा भिजलाय, बाई भिजलाय, सगळी भिजले। हा बोल ना। आता पावसात ट्रसवर करायचे, हे वर जाय गाड्या जाय म्हणून। चला बघू आता थोडे पावसाने आमच्या हजामाजा केलेली आहे। हॅलो तुमचे 2 आहेत पाकता तरी किती वेळ लागणार आहे? वेळ लागणार आहे, काम थांबले तुम्ही। ये हमारे बलमैन जी फ्रॉम एमपी, अभी काम चालू हो गया। पोरांची लय गडबड चाललेली आहे। पावसाने सगळा गुतोडा गेलेला आहे। लाईट लावायला क्रीम वॉल बिल लावत
हो लावा की पटापट, काय टाइमपास करताय राव. गप्पा नका मारू तुम्ही. या काय एकच लावा. 4 रुपयाला हा कशा अशा करायचं का? मध्ये टाका लागा. ऑपोजिट जाते. बसली का? काढतो क्लॅम्प काढतो, तो क्लॅम्प काढ. इकडे बसव, इकडे तिथं बांधता येईल आपल्याला, काय विषय नाही, बांधता येईल. काय लागा तुम्ही किती दिवस झालं काम करताय? नाही लपकत, नका टेन्शन घेऊ तुम्ही, काय नाही होत. बोला की शेट. हा कुठं घेतलंय का? आणि इकडं तुमचं वायर आणली का मुठीत पर्यंत येईल का? नाही एवढं लांब तुमचं काम आहे जेवण, तुम्ही आणून द्यायची वायर. असं नाही करायचं बाबा. हा काय ग्रामपंचायतचे काय म्हणतो आपण ते जनरेटर अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी म्हणजे सर्वे करा. आमचं ऑपरेटिंग मधोमध राहणार आहे. ऑपरेटिंग मध्ये मला काय म्हणायचं तुमचं जेनसेट इथं आला इथून तिथपर्यंत वाढील ना मध्यपर्यंत. तिकडं हा ठीक आहे चालतंय, मग तिकडून आपली पॉवर सप्लायची वारी इथपर्यंत येईल. मग असं करू मग. हा येईल चालतंय, काय विषय नाही. हे नॅनो शेट मंडळाचे कट्टर कार्यकर्ते काय विचारतात, काय खायचं? पान खायचं, फुलचंद कोणी चावी पिकली काहीतरी झालं माझ्या. चालू आहे हा 5व. आता 10 बाकी आहेत. महाराष्ट्रात चमकणार आहे. अशा प्रकारे इथं सेटअप जोडून झालेलं आहे. आता वायरिंग चालू आहे. आपले शेट इथं आलेले आहेत, त्यांचा स्वागत आहे. सोनू शेट आता बॉटमची वायरिंग करून घेतो. आता इकडे एक सेटअप आणि इधर एक, दोन्ही साईडने गोल पोस्ट. हा दिसतोय, अंधार पडला चेहरा तुझ्या लय.
किचन लवर. झाला शिवशाही परिवाराचे सदस्य आहे, या कुटुंबातील एक घटक आहोत. या नात्यानं या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. शिक्षण, आरोग्य तसेच सामाजिक उपक्रम, रक्तदान शिबिर असेल तसेच सन्मान. आणि या ठिकाणी मी लगेचच आमंत्रित करणार आमच्या कार्यक्रमाच्या सौंदर्य होती घेऊन येतो सुंदर अशी अदाकारी. यस, गाण्यानंतर येते ती गवळण. बच्चन साहेब. ट्रेडर सज्जनों, मैं बहुत बहुत दिल से धन्यवाद करना चाहता हूँ. वैसे आज का दिन बहुत ही खास है. हाय, वैसे हॉट सीट पे सभी बैठे भाई साहब. हाय, वैसे लगता है भाई साहब एक बार प्रमोद भाव के लिए एक बार जोरदार तालियां होनी चाहिए. इतना बढ़िया प्रोग्राम उन्होंने यहाँ पे किया. दुसरे थोडक्यात जलद कारण पुढे लावणी बघायची तुम्हाला. यानंतर लगेच घेऊन येतोय महाराष्ट्राच्या सौंदर्यवती पूनमजी करतायत मुजरा. कार्यक्रमाच्या दरम्यान या ठिकाणी शिवशाही प्रतिष्ठान भरतगावचे सन्माननीय अजितदादा धुमरात उपस्थितांचं या ठिकाणी यांचं आगमन झालंय. आपलं देखील मान्यवर मनपूर्वक सहर्ष स्वागत. अजितदादा थोरात आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत. आणि त्यांच्या सभेत आलेले सर्व शिवशाही प्रतिष्ठानचे सर्व सदस्य आपले देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. सन्माननीय संतोष दादा काळभोर यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. शिवशाही प्रतिष्ठानचे संघटक स्वप्नीलजी मेवाने यांच्या वतीने देखील तुम्हा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. दादा सण करूया एकत्र आपण साजरा. प्रमोद भाऊ सण करू. मी माझ्या लाईफ मध्ये एवढे दहीहंडी केलेले, खूप कार्यक्रमाला गेलेले. मी आवर्जून कारभार सरांना सांगतेय की माझी प्रथमतः एवढी दहीहंडीचा प्रतिसाद मी लाभलाय. खूप सुंदर वाटतं. बाप रे बाप, खूप सुंदर. खरंच हरीश शेठ, मनीष शेठ आणि प्रमोद काळभोर सरांना एवढं प्रेम मिळते ते. आणि तुम्हाला दहीहंडीच्या, गोपाळ काल्याच्या माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. सगळ्यांनी गाढवाचं लग्न बघितलं का गंगीचं? आता कोणाला बघा असं नाही वाटणार. गाढवाचा हनीमून नक्कीच बघा. त्यामध्ये तुमची ही शीतल आहेच. मुळशी पॅटर्न कोणी कोणी बघितलाय? हा ही नक्कीच बघा. चला तर मी जास्त वेळ सर्व पोलीस बांधवांच्या वतीने बोराटे साहेब या ठिकाणी सन्मानाचा स्वीकार करतात. प्रशांतजी जगताप आपल्या या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष स्वागत. ठीक आहे, धन्यवाद. आणि सलामीसाठी तयारीत राहायचं. सलामीला आपण सुरुवात करायचं. गोविंदांना विनंती आहे, क्रेनवरच्या सगळे खाली उतरायचं. थोडा आवाज कमी करा आणि गाणे सुरू करा. चला. नमस्कार. एक सेल्फी बनता की नाही? थँक्यू.
या ठिकाणी दोन्ही काळभोर पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकारी अश्विनीताई माळी यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आदरणीय माळी मॅडम यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. स्त्री कर्तृत्वाला सन्मान म्हणून ज्यांची ओळख आहे आमच्या महिला भगिनी नेहमीच आम्हाला मार्गदर्शन करणारे आदरणीय माळीताई, आपले देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहात. शैलेश्वर फुले मित्र परिवार, आपले देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. चला आदरणीय माळी मॅडम, आपणास विनंती आपण वरती यायचं. या वरती चला मॅडम. किरणजी पवार, आदरणीय स्त्री कर्तृत्वाचा सन्मान आपल्या दोन्ही काळभोर पोलीस स्टेशनच्या कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी आदरणीय माळे मॅडम आपला सन्मान होता राष्ट्राच्या माध्यमामध्ये आहेत. खऱ्या अर्थानं स्त्री कर्तृत्वाचा सन्मान या ठिकाणी होतोय. बोला गणपती बाप्पा. आता पुढे यायचंय. आदरणीय के के काळभोर उपस्थित आहेत, आपले देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. आदरणीय के के, चला आपण विनंती आहे, माळीताईंचा या ठिकाणी सन्मान होता. स्त्री कर्तृत्वाची मशाल घेऊन महोत्सव आणि हे गाणं आपण लगेच लावणार आहे. ट्रेनवरचे सगळे खाली उतरा. चला लगेच गाणं आपण स्टार्ट करणार आहे. चला सगळ्यांनी सहकार्य करायचंय. गोविंदा पथक त्या ठिकाणी सलामीसाठी तयारी करतील. त्या ठिकाणी पोलीस बांधवांना आपण योग्य ते सहकार्य करायचंय. आलेत ना गोविंदा पथक? गोविंदा पथक हात वरती करा. गोविंदा पथक आलेत का? चला गाणं सुरू करा. शिवशाही प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रमोद भाऊ काळभोर यांच्या वतीने तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत. कार्यक्रमाचा अँकर मी आपणास विनंती करतो, आपण पुढील गाण्याला या ठिकाणी सुरुवात करावी. धन्यवाद. याच वतीनं देखील आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. हेमंतजी महानवर उपस्थित आहेत, आपले देखील हार्दिक स्वागत. ऋषी कोरे, आपले देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. सनीशेठ काळभोर यांच्या वतीने देखील तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. सन्माननीय सौरभ दादा चौधरी, प्रतीकजी चौधरी या मान्यवरांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. पेडगावचे सर्व तरुण सहकारी, आपल्या सहर्ष स्वागत. धन्यवाद. आणि या कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाचं प्रमुख आकर्षण गोविंद या ठिकाणी सलामी देतात. बोला श्रीकृष्ण गोपाल भगवान की. या ठिकाणी दहीहंडी फोडण्यात आलेले आहेत आणि शिवशाही प्रतिष्ठान आयोजित भव्य दहीहंडी महोत्सव 2025 या वर्षी सनीशेठ काळभोर, अमित भाऊ काळभोर, युवराज शेठ काळभोर, अनिश शेठ काळभोर, मनीष शेठ काळभोर, भरत शेठ काळभोर, गणेशजी कांबळे या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आजचा दहीहंडी महोत्सव दिमाखदार जोरदार या ठिकाणी किरणजी पवार उपाध्यक्ष यांच्या वतीनं आजचा हा भव्य दिव्य कार्यक्रम संपन्न होत असताना दहीहंडी महोत्सव या ठिकाणी जोरदार जल्लोषाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी झालेला आहे. बोल बजरंग बली की जय. क्या बात है. काय एक गाणं लावा शेवटचं. एक 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 पुढचं आणि स्टॉप करून टाका. चला साऊंडवाले दादा भक्तासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मला माहिती नाही जेवले पण टाळ्या तरी राव वाजवा एकदा. त्या बाबा बारामतीहून आलेत राव, तुम्ही इथूनच. शिवशाही प्रतिष्ठान भगत शेठ काळभोर, कमलेश शेठ काळभोर, अमित भाऊ काळभोर या सर्वांच्या वतीनं आपल्या सर्वांना या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलं. आपण उपस्थित झालात आल्याबद्दल तुम्हा सर्वांचे या ठिकाणी मनापासून आभार. आणि आजचा हा कार्यक्रम संपन्न करीत असताना सर्वांचे ज्ञात अज्ञात ज्यांचं मार्गदर्शन सहकार्य प्रेम लाभलं अशा होऊ शकता अशा प्रकारे दांडे कुठले शो झाले. शो झालेला आहे, संपला. आता आमचं मटेरियल काढायला लावलेलं आहे आम्ही. तर टाटा बाय बाय. ब्लॉग संपला. गुड नाईट.